चॅनेलवरून सर्वांना नमस्कार। तर थोड्याच वेळापूर्वी मी आपल्याला सांगितलं होतं की विनायकची टीम काय करत आहे। विनायकची टीम केळीच्या शेतामध्ये शिवारामध्ये कार्यरत आहे। आता काय काय केलं सकाळपासून आपण सांगूया। कसं असतंय, प्रत्येक वेळेला मला मागे फिरता येत नाही। मला बी माझ्या गाड्यामध्ये माझ्या आवडीनं किचन गाड्यात मारले, दूध मारल्यात आणि काय काय मारले, भांडी कुंडी चिराचिरी वगैरे। मला ते आवडतं। बायकोसाठी करा नाही तर कुणासाठी करायचं। घरची लक्ष्मी खुश, सगळं जग खुश। ओके विनायक, आज सांग बाबा काय काय केलं सकाळपासून। आज ड्रिपच्या खुट्ट्या मारल्या खाली, बर पाईपाचा ताण काढला। अरे वा, छान। व ड्रिपची होलं बदलली। अरे वा, हां ओके, नवीन होलं पाडली। नवीन होलं पाडली म्हणजे एक प्रकारचं तू आता परमनंट काम केलेलं दिसतंय केळीच्या। बरोबर आहे जी काय राहिली। हां, कायमस्वरूपी ह्याचा ड्रिप केलेलं आहे। जोपर्यंत केळी म्हणजे जाण्याचं संपत नाही तोपर्यंत ते कायमस्वरूपी राहिलेलं आहे। आमचा हा अनिकेत जरा लाजतोय हो, आता तावा दुसऱ्यांदा लगीन करू म्हणजे तो जरा लाजणार नाही। हां, पोरगे गरीब आहे, चांगला आहे, प्रामाणिक आहे। आप्पा विनायक आमचे सांगेल तसं करतो। पहा आता तुम्हाला दाखवते काय टांगडं पसरलं होतं पाईपाने, म्हणजे पाईप जुनी पाईप आहे हो। आणि पहिल्या पिकासाठी ती जी होलं होती ती होलं ह्या केळीला उपयोगाला आलीच असं नाही हो। मग त्यासाठी काय केलं होतं, ही जुनं होल। आता हे जुने होल ह्या इकडं, आता केळी रोप इकडं, मग हिथून ते जोडायचं आणि तिरकं करायचं। मग पाईप काही सरळ येत नव्हतं, म्हणजे निम्मी अर्धी पाईप वाकडी जात होती। पाईप ढिली ताण नव्हता। आता बघा हे अशा प्रकारे बरोबर दोन्ही ठिबक ही भोंड्यावर आले पाहिजेत अशा पद्धतीनं ताण काढलेलं आहे। आता ताण काढलेलं आहे म्हणजे काय, काही वेळेला प्रेशरनं ही पाईप पुढं जाते, पुन्हा ह्या ठिबकच्या पाईपा लूज होतात। तर ह्यासाठी ह्या अशा जागोजागी खुंट्या मारलेल्या आहेत की जेणेकरून मेन पाईप पुढं सरकू नये आणि मागेही पडू नये। अशा पद्धतीनं जागोजागी ह्या खुंट्या मारून हे ठिबकचं पाईप भोंड्यावरच दोन्ही पिकांना तिन्ही पिकांना कसं उपयोगी पडेल हे त्यांनी नियोजन केलेलं आहे। सकाळपासून त्यांचं हे नियोजन चाललं बा। ह्या नवीन रोपाला सुरळी फुटायचं काम सुरू झालेलं आहे। तर ठीक आहे, त्यांच्या कामाला मी धन्यवाद देतो। या झेंडूला कळी फुटायला लागलेलं आहे, म्हणजे माझ्याकडे 4-5 लोकांचा खप आहेच आणि मला 4-5 माणसं ठेवायचीच आहेत। करा आणि खावा, आणि बाहेरच्याला हे करण्यापेक्षा आपल्याच विद्यार्थ्यांना खायला घालू। हे बघा अशा प्रकारे खुंटी वगैरे, तर काय कमी जास्त सामान लागलं विनायक घेऊन येतो। पाईप पुढं सरकू नये म्हणून दगड देखील लावलेला आहे। प्रेशर असतं, पाण्याचं प्रेशर, मोटरचं प्रेशर। आता बघा ही जी खुंटी आहे ही मागं पुढं दिसती, म्हणजे पुढच्या बाजूला एक आहे मागच्या बाजूला एक, तर मागं घसरून जाऊ नये ह्यासाठी ह्या 2 खुंट्यांच्या मध्ये ही मेन पाईप धरलेली आहे। तर अशा प्रकारे जागोजागी या खुंट्या मारून पाईपला बांधून ठेवलेलं आहे। आता भांगणीमुळं काही पाईप अशा जरा सराक वाकडे तिकडे झालेले आहेत, लूज पडलेले आहेत। त्या आता त्या टोकाला जाऊन तिथं खुंट्या मारून थोडा हलकासा ताण काढला जाणार आहे की जेणेकरून की पुन्हा इकडं तिकडे बाजूला वेस्टेज पाणी जाऊ नये, बरोबर आपल्या ह्या पिकांनाच उपयोगी पडेल अशा पद्धतीनं पाण्याची व्यवस्था करणार आहेत। आणि जोपर्यंत ती केळी शेतात आहे तोपर्यंत हे ठिबक आता राहणार आहे। थोडे दिवस आम्ही ह्यासाठी थांबलो होतो की कुठल्याही प्रकारचं पुन्हा खेळ मांडायला नको, एकदाच खेळ करायचा। ओके, त्याला ह्युमिक घेतलं, 19 घेतलं, 22-3 घेतलं। हां, फुलविक घेतलं होतं, फुलविक ॲसिड। हां, 2 येतात की, असं चिनकोळी म्हणून आहेत, सांगलवाडीचे आहेत ते, बाहेरचे आहेत, बाहेरचे आहेत।
हां बाय त्यांचं जर ट्रीटमेंट घेत असाल तर काय अडचण नाही, नसेल असं पाहिजे म्हटलं तर आम्ही पण ट्रीटमेंट देतो. चालते, काय अडचण नाही. आपलं म्हणजे रासायनिक मध्ये असणार का जैविक मध्ये, काय असं काय? तुम्हाला कुठलं पाहिजे ते देतो आपण, काय अडचण नाही. तुम्ही ऑर्गॅनिक म्हणला तर ऑर्गॅनिक देऊ, रासायनिक म्हणला रासायनिक. बरं बरं चालेल, भेट द्या कवा तुम्हाला आला तर या रूटला कवा. तेवढी रासायनिक म्हणला तर कसं असते आपलं, रासायनिकचे जे खतं लागतात काय औषधं लागतात हां. ते तुम्हाला सांगणार. चालेल ठीक ते तिथल्या दुकानात घेऊ शकता. आहे. बरोबर, ह्या आपल्या भागात मिळालं पाहिजे ना सगळे. मिळते, काय अडचण नाही. आणि चालतंय. ऑर्गॅनिक म्हणला तर मग ऑर्गॅनिक आमच्याकडे औषधं की आम्ही तुम्हाला आणून देणार, ते तुम्हाला कसं वापरायचं काय वापरायचं सगळं सांगणार, त्या पद्धतीने तुम्ही ते करायचं. चालेल, ह्या रूटला आल्यावर साहेब कवा तरी भेट देऊन जावा. हो देणार. चालते साहेब. चालते. हा ओके, थँक्यू साहेब. हां नंबर सेव्ह करून ठेवा. हां ठेवतो साहेब. आली तरी पण कॉल करा, काय प्रॉब्लेम नाही. चालते, करतो साहेब. हां ओके. ठेवू मग. हां हां, आत्ता जे काही संभाषण झालं हां हे संभाषण हां कोणाशी केलं हे विनायकला आपण प्रत्यक्ष विचारू. विनायक, सांग बाबा, कोणाशी संभाषण केलंस? आता फोन जळगावमधून आलता. आपण रोपं G9ची जिथनं उचलली, मेन मार्केट जळगाव, प्रसाद बायोटेक म्हणून आहेत, ते साहेबांचा फोन आलता. बर, हा रोपं कसे आहेत, व्यवस्थित आहेत का, किती दिवस झाले लावून, हार्डिंग झालं का, ही सगळी विचारणा केली त्यांनी. बर. मग ठीक आहे, त्यांच्याकडे काय ते सर्व प्रकारचे औषध मिळतात मग, होय, काय मी मिळतात. ऐकलं जरा. ऑर्गॅनिकमध्ये मिळणार, रासायनिकमध्ये मिळणार. ठीक आहे, ठीक आहे. हां. बरं ठीक आहे, सगळं तुझ्यावर सोपवलेलं आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर. बरोबर. ओके. सकाळपासून खुंट्या मारून घेतलेल्या आहेत, होलं पाडून घेतलेले आहेत आणि एक बाजू अशा प्रकारे जोडून घेतलेली आहे. आता कुठली पाईप, कुठलं ठिबक क्रॉसमध्ये आलेलं आहे, क्रॉसमध्ये म्हणजे वाकडं आलेलं आहे. हे आता सांगून त्या बाजूला आमचा अनिकेत आहे, आता आमचा बबलू शेठ जाईल, दोघं तिघंजण ही वड काढायला, पाईप घसरली असेल तर ती पुन्हा वर सरकवायला, अशा पद्धतीनं ह्यांचा दुसरा कामाचा टप्पा सुरू झालेला आहे. बघा, एकाने ह्या ठिकाणी पाईप धरावी लागती, नाहीतर ताण बसला की इकडून निघते, त्यासाठी पुन्हा हे पितनं पाणी वाया जाते. तर अशा प्रकारे हां, विनायक, बबलू आणि अनिकेत आता तिकडे कसा पाईपला चिडा घालतात बघूया. बघा, आता बरोबर भोंड्यावर पाईप घेतले एका रेषेमध्ये. अशा प्रकारे ताण काढून खुंटीला पाईप येडे घालून बंद केलं जात आहे. आवडी चॅनेलच्या परिसर बागेतील हे आंबे, हां, तटाच्या बाहेर आलेले आंबे. हां, पुन्हा म्हणाय नाही हे आम्हाला काही दावलं नाही. हे बघा, खायला आल्यावर या, अशा प्रकारे झाड एकच फांदीला काढलेली आहे. आता एक पाईप जी आहे ती ताग आणि केळीचं रोप याला पाणी मिळण्यासाठी, आणि एक पाईप आहे ती थोडी घसरती झेंडूला पाणी मिळण्यासाठी. अशा पद्धतीनं दोन्ही पिकांना पाणी मिळण्याचं नियोजन हे आता करत आहेत. आवाज देऊन, आवाज कुणाचा? बबलूचा. आवाज कुणाचा? विनायक अनिकेतचा. हां, बघा, अशा पद्धतीनं हे चिड मारून हे केलं जाते. अशा प्रकारे विनायक त्या बाजूला आहे आणि हे दोघंजण डबल ठिबक असल्यामुळं डबल पाईप, एकाने एक पाईप धरतो, एक दुसरा पाईप धरतो आणि आवाज देत व्यवस्थित पाणी पडेल अशा पद्धतीनं हे लेंटेन अंतरून घ्यायला लागलेले आहेत भोंड्यावरती. ओके, बघा, त्या विनायकच्या बाजूला विनायक आहे, ह्या ठिकाणी अनिकेत आहे, बबलू आहे. वाटत अडचण करणाऱ्या ज्या काही पाईपा आहेत त्या बाजूला काढल्या जात आहेत, कारण पुन्हा ह्या ठिकाणी फिरण्याची सोय राहणार नाही, कारण पुन्हा एकदा काम फिक्स झालं की संपलं. ओके, बघा, अनिकेत अशा प्रकारे पाईपला जरा झटके देऊन हे करून इकडं तिकडं सरकवून विनायकने तिकडं आदेश दिला की इकडं आमचा अनिकेत अशा पद्धतीनं तिडं टाकतो. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.